मध्ये सचिन कल्याण शेट्टी कायम तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही पत्रकार लोकांचा मला कधी त्रास नाही. मला मी तरी बापूंना 2-3 वेळा विचारत होतो, बापू मला काय हात बोल नाही मला काही नाही, सगळे व्यवस्था. आणि पण आजच्या जरी कार्यक्रमात माझा काय सहभाग नसला बापू, तरी मी तुमच्या आणि तुमच्या संघटनेसोबत कायम आहे. तुम्हाला मी ही काय पुढाऱ्याची भाषा नाही बरं, मी मनापासून सांगतोय. मला जिथं जिथं वाटेल एक म्हणजे पत्रकारिता आणि राजकारणी हा सोडून देऊ विषय, पण माझ्या आयुष्यात म्हणजे मला मी सरपंच होतो तेव्हापासून आज ताग्यातपर्यंत मला पत्रकारांचं खूप मदत झाली. खरं सांग जे आहे हे काय लपून ठेवायची गोष्ट. मला कायम म्हणजे सूचना मार्गदर्शन असं असायला पाहिजे, असं नाही असायला पाहिजे. कधी गाव स्तरावर राहिला, कधी तालुका स्तरावर राहिला, कधी जिल्हा स्तरावर आणि आता कधी मुंबईच्या स्तरावर येईल. त्यामुळं कायम तुमच्या परिवाराशी माझी नाळ जोडलेली आहे आणि तुमच्यासारख्या लोकांसोबत राहून बऱ्याच गोष्टी आम्ही शिकत असतो. कित्येक वेळा आम्हाला काही गोष्टी कळत नाही, तर तुमचं बघून तुमची बातमी बघून आम्हाला लक्षात येतं. विशेष एक गोष्ट सांगायचं आहे, प्रमोद असेल तुम्ही बापू, मी म्हणजे मला जिथं जिथं चांगलं वाटतं ते शिकायची खूप हो. म्हणजे मी प्रत्येक कामात काही ना काही बघत असतो. मला माझ्या मतदारसंघाला ह्याचा काय उपयोग होत असते का. मी तुमच्या विषयामध्ये एवढा वेळा आलो, तुमच्या हाऊसिंग प्रकल्पामध्ये, आणि हे सगळं बघत असताना मध्ये कधी तुम्हाला बोललो नाही. आणि मला काय मी कुठलंही काम झाल्याशिवाय कधी सांगत नाही, माझा स्वभाव नाही. पण तुमच्या सगळ्या कामात मी रोज बघत होतो. तुम्ही बसना येता, रात्री धडपड देताय, तुम्ही झोप नाही, प्रवास, तुमचं सगळं कष्ट बघतोय. ह्या सगळ्यात तुमच्या ही योजना राबवताना हे काय काय अडचण आहे, कशामध्ये मला ह्याला मार्ग काय, ह्या गोष्टीवर मी चिंतन करत राहिलो. त्याच्यावर मी माझा एक वेगळा डिझाईन तयार केला. मी CM साहेबांपुढे ठेवलं आणि एक हाऊसिंगचा प्रकल्प जो अक्कलकोटमध्ये आता होते, अजून होईल आता इतक्यात लगेच, जो महाराष्ट्रातला त्या पद्धतीचा पहिला प्रकल्प असेल. ज्या आपण हे शिकलो कुठून, तुमच्यासोबत बसून तुम्ही रोज मला जेव्हा घेऊन जात होता सांगत होता, ह्यातून अडचणीतून मी मार्ग काढत होतो आणि त्यातून मला ती वेगळी आयडिया सुचली आणि तो नवीन फ्रेम तयार केला, डिझाईन तयार केला आणि त्यातून अक्कलकोटमध्ये फिरायचं. त्यामुळं तुमच्यासारख्या मित्रांकडून खूप काही गोष्टी शिकता आल्या. भविष्यात सुद्धा काम करत असताना कायम सचिन कल्याण शेट्टी तुमचा परिवाराचा सदस्य म्हणून तुमच्यासोबत असण्याची ग्वाही देतो. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, असंख्य कामं, असंख्य व्याप, असंख्य विषय असतातच, पण आज कुटुंबासाठी जो वेळ तुम्ही द्यायला लागलाय, कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दे नका. तुमच्यासाठी बाहेर अजून लाख लोक असतील, हजारो प्रश्न असतील, पण कुटुंबासाठी तुम्ही एकटेच आहात हे फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. मुलांचं शिक्षण, मुलांचं आरोग्य आणि तुमचं आरोग्य, या 3 गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंती करतो.